हे प्लेस जे आहे ते पुण्यापासून फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 10 लाख किलो वजनाची ही मूर्ती आहे. सुंदर अशी, किती सुंदर असे दिसतात बाप्पा. इथे 24/7 ओपन असतं. खूप सुंदर असं कमळाचं फूल दिसलेलं इथे. 1984 पासूनचं हे मंदिर आहे. इथे स्थापना झाली 1984 पासूनची. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे पार्थिव आणि आज मी चाललेलो आहे बाप्पाच्या दर्शनाला. थंबनेलवरून आणि व्हिडिओ टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल कुठे चाललो आहे ते, बट तरी पण लोकेशनवरती गेल्यानंतर मी प्लेसचं नाव आणि त्या प्लेसबद्दलची हिस्ट्री, थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर खूप मजा येणार आहे. तुमचं फक्त एवढंच काम आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे. आणि हां, चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच खूप साऱ्या व्हिडिओज बघण्यासाठी. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्लॉगला. तर मंडळी, फायनली मी लोकेशनवरती पोचलेलो आहे आणि इथे पे अँड पार्क सर्विससुद्धा अवेलेबल आहे. गाडी पार्क केलेली आहे मी, तुम्ही बघू शकता. इकडे सर्व 2 व्हीलर पार्किंग केले आहेत आणि समोरच 4 व्हीलर पार्किंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे इकडे. हां, तर जर तुम्ही 2 व्हीलर आणत असाल तर तुम्हाला 10 रुपीज इथे पे करायला लागतील, हे बघा. आणि 4 व्हीलरचे 20 रुपीज आहे. बट फॅसिलिटी आहे इथे पार्क करायला, तर तुम्ही तुमचे पर्सनल व्हेकल घेऊन येऊ शकतात गुगल मॅपच्या हेल्पने. अशा प्रकारे मी माझी गाडी पार्क केलेली आहे आणि समोरची जी लोकं आलेली आहेत त्यांनी आपापल्या 4 व्हीलर पार्क केल्या आहेत. आणि खूप मोठी जागा आहे पार्किंगसाठी पण ही राहिली. म्हणजे खूप साऱ्या 4 व्हीलर्स इथे पार्क होऊ शकतात आणि 2 व्हीलरसुद्धा. चला तर मग जाऊया आता. थोडंसं ट्रेकिंग करायला लागणार आहे. तर टोटल काहीतरी 179 की 180 सीड्या आहेत. तर आपण आज काउंट करणार आहेत किती सीड्या आहेत टोटल ते. तर चला तर मग जाऊया आता आणि घेऊया बाप्पाचे दर्शन. मंदिराच्या पायथ्याशी इथे देवाची सामग्रीसुद्धा तुम्ही घ्यायला येऊ शकता. सो सामग्री घेऊ शकता तिकडे तुम्ही देवाची. तर मंडळी, जसं की गाडी पार्क झालेली आहे आणि तुम्ही शिड्या चढायच्या आधी ही पूजेची सामग्री घेऊ शकतात. एकच शॉप आहे तिकडे पूजेची सामग्री घ्यायला, तर तुम्ही पूजेची सामग्री घेऊ शकतात. आणि ही आहे पहिली सीडी, माझ्या मागे तुम्ही बघत असाल ती. तर पहिल्या सीडीचा आशीर्वाद घेऊन म्हणजे नमन करून आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या ट्रेकला. पाया पडूया पहिल्या सीडीच्या आणि त्यानंतर जाऊया बाप्पाचे दर्शन घ्यायला. इकडे टोटल 179 की 180 काहीतरी सीड्या आहेत. तर आपण आज काउंट करणार आहे टोटल किती सीड्या आहेत ते. तर चला तर मग स्टार्ट करूया ट्रेकिंगला, दर्शन घेऊन पहिल्या सीडीचे. लेट्स स्टार्ट. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, चला तर मग स्टार्ट करूया आणि जाऊया बाप्पाचे दर्शन घ्यायला. येस. तर तुम्ही बघू शकता आता मी मस्तपैकी बेंचवर बसलो आहे. इथे प्रत्येक ठिकाणी बेंचेसची सुविधा अवेलेबल आहे. जर तुम्ही ह्या ज्या सीड्या आहेत ते चढता थकले तर तुम्ही इथे बसू शकता, थोडासा रेस्ट करू शकता. त्यामुळे ही फॅसिलिटी अवेलेबल करून दिली इकडे. खरं तर हे खूप सोपं ट्रेक होऊ शकलं असतं, पण गोल थोडंसं केलं आहे त्यामुळे खूप साऱ्या सीड्या आहेत इकडे वरती जाण्यासाठी. तर 61 झालेले आहेत. बसलेलो आहे, थकलो नाही आहे. जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून एक सांगायला म्हणून इकडे बसलो आहे की असे बेंचेससुद्धा आहेत आणि इथे डस्टबिन फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. हे बघा, इथे डस्टबिनसुद्धा ठेवलेले आहेत. तर तुम्ही काय फूड वगैरे काय आणत असाल खाण्यासाठी तर त्याचे जे रॅपर्स वगैरे आहेत, प्लॅस्टिक बॉटल्स वगैरे आहेत, तर ते प्लीज डस्टबिनमध्ये टाकत जा. बिकॉज आपण तर महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण तर येतोच ह्या प्लेसेसला व्हिजिट करायला. बट आपल्यासारखे जे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत ते सुद्धा इथे येतात ह्या प्लेसेसला व्हिजिट करायला, बघायला महाराष्ट्रामध्ये किती सुंदर स्पॉट्स आहेत ते. त्यामुळे त्यांच्यासमोर आपली इमेज डाऊन नको होण्यासाठी हे डस्टबिन अवेलेबल करून दिले. त्याचा वापर करा. खूप सुंदर फॅसिलिटीज आहेत इथे.
तर चलूया मग आता वरती, कारण की खूप ऊन आहे आणि कधी पण इथे पाऊस पडू शकतो. त्यामुळे चला तर मग जाऊया वरती आणि बघूया अजून काय काय आहे ते अवेलेबल ते. तर मंडळी तुम्ही बघू शकता तिथे सुद्धा बेंच अवेलेबल आहे बसायला, तिकडे सुद्धा अवेलेबल आहे त्या डस्टबिनच्या बाजूला, आणि इकडे सुद्धा अवेलेबल आहे. दाखवण्याचं तात्पर्य एवढंच की थोड्या पायऱ्या चढल्यानंतर जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही ह्या बेंचेसचा यूज करू शकता, बेंचेसवर बसू शकतात. आणि इकडे तुम्ही वरनं बघितलात तर खूप सुंदर असा परिसर दिसतोय खालचा. आणि जो समोरचा हायवे तुम्हाला दिसतोय तो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. तुम्हाला त्या हायवेवरून जाता येताना हे सुंदर गणपती बाप्पाचं रूप दिसतच असेल, कारण की खूप भव्य मूर्ती आहे इथे गणपती बाप्पांची, आणि खूप लोक येतात इथे. इस्पेशली जे इकडे IT वाले आहेत, जे इथे शिकायला येतात, स्टुडंट्स आहेत, ती लोक येतातच ह्या प्लेसवरती. एवढं खूप सुंदर मंदिर आहे हे. हां, आणि जर तुम्ही येत असाल तर वीकडेजला या, विकेंडला आलात तर खूप गर्दी भेटेल. आज वीकडे म्हणून आज वीकडे आहे म्हणून गर्दी नाही आहे. बट तुम्ही जर विकेंडला आलात तर तुम्हाला खूप गर्दी भेटेल, खूप रश भेटेल इथे. आपण तिकडनं स्टार्ट केलेलं, तो बघा तो स्टार्टिंग पॉईंट. तिकडनं आपण फक्त इथपर्यंत आलो, एवढ्याशाच पायऱ्या चढलो आहे. 90 फक्त 90 पायऱ्या चढून झालेल्या आहेत आत्ताशी. चला जाऊया वरती, आता बघूया अजून किती पायऱ्या राहिल्या आहेत ते. बट ऊन खूप आहे, कधी पण पाऊस पडू शकते याची गॅरंटी आहे. 8 900 1 2 3 4 5 6 7 8 9 10 110 झालेले आहेत. इथे पण बेंच आहे आणि डस्टबिन आहे, ह्याचा यूज करा. ठीक आहे. आणि इथे आहे छोटीशी प्लेस आहे ही, माहीत नाही काय यूज करतात ती. बट जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा मला, ही छोटी प्लेस का अशी ठेवली आहे, ॲक्च्युअलमध्ये याचा यूज काय हे नक्की सांगा मला. चला तर मग 110 सीडीज झालेले आपल्याला आपल्या चढून पायऱ्या. 110 पायऱ्या, सीडीसुद्धा बोलतात, पायऱ्यासुद्धा बोलतात. ॲक्च्युअल काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा यार. कोणच सबस्क्राईब करायला मागत नाही, तेवढंच चॅनल अडकलं आहे 5720वर. सबस्क्राईब करा, जरा पैसे उद्या मला, मस्तपैकी ड्रोन विकत घेईल. आणि जर ड्रोन विकत घेतला तर परत इकडे येईल मस्तपैकी एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढायला ड्रोनने. खूप सुंदर येईल ड्रोनने व्हिडिओ. चला तर मग खूप बकबक झाली, आता जाऊया वरती. 110 झाले आहेत, अजून 70 की 80 पायऱ्या असतील, बघूया, काउंट करूया. मस्त हवा येते वरती आल्यावर, बघू शकतात माझी केस उडत आहेत ती. चला तर मग अजून थोडंसंच राहिलेलं आहे, आता वरती जाऊया आणि बाप्पाचे दर्शन घेऊया. इकडनं बाप्पा दिसत आहेत, हे बघा बाप्पा. हायवेवरनं सुद्धा जर तुम्ही बघितलं खूप सुंदर बाप्पाची मूर्ती दिसते. तर आज आपण फर्स्ट टाईम जवळनं बाप्पांना बघणार आहोत ह्या. आणि मी मुंबई पुणे खूप ट्रॅव्हल करतो, तर माझं खूप दिवसांपासूनचं हे ड्रीम होतं की इकडे ह्या प्लेसवरती यायचं म्हणजे यायचं. बट काही कारणास्तव येऊ नाही शकलो, बट आज फायनली आलेलो आहे. तर चला मग जाऊया आणि सुंदर अशा बाप्पांचं दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं ते बाप्पा, बाप्पाचा चेहरा दिसतो इकडनं. चला तर मग जाऊया वरती आणि बघूया अजून काय काय फॅसिलिटी. अरे वा, अजून एक दिसली मला फॅसिलिटी, हे बघा. चला चला पटापट 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 पहिला काउंट करूया. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. इकडे पाण्याची फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला तहान लागली असेल तर इथे पाणी पिऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे 130 सीड्या झालेल्या आहेत. आणि तुम्ही सीड्या बघितलाच असाल, छोट्या छोट्या सीड्या, जास्त मोठ्या नाहीत. तर कोणीही आरामात चढू शकते या सीड्या. जर तुम्हाला पायाचा प्रॉब्लेम असेल तरी पण तुम्ही आरामात चढू शकतात. आणि बाप्पाच्या दर्शनाला येत आहेत म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, बाप्पा आहे आपल्याला सावरून घेण्यासाठी. तर चला वरती 130 झाल्या, तर बघू अजून किती राहिल्या आहेत त्या.
आणि मग घेऊया बाप्पाचे दर्शन. चला तर मग जाऊया वरती. तर मंडळी, इथे अजून एक फॅसिलिटी अवेलेबल आहे, ती म्हणजे शू स्टँड. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. इथे तुम्ही तुमचे शू सँडल काढून ठेवू शकतात. ही बघा, ही सुद्धा फॅसिलिटी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. आणि 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 द मोस्ट अवेटेड टाइम नाही, द मोस्ट अवेटेड सीन, जिस घड़ी का आप सबको इंतज़ार था वो फाइनली आ चुका है. आणि बाप्पाचं फेस रिव्हील करणार आहे. ही राहिली बाप्पाची मूर्ती. यस, फायनली आपण आलेलो आहे. बाप्पाचे दर्शन घेऊ शकतात. आता क्लोजअप शॉट घेऊ थोडेसे वरती जाऊन. मी माझे क्रॉक्स जे आहेत ते काढून ठेवलेले. चला तर मग मंडळी, जाऊया आता आणि घेऊया बाप्पाचे दर्शन. खूप सुंदर अशी मूर्ती दिसते. मी माझ्या मागे बघू शकता. बिर्ला गणपती टेम्पल. येस, ह्या प्लेसचं नाव आहे बिर्ला गणपती टेम्पल. हे प्लेस जे आहे ते पुण्यापासून फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. येस, तळेगावच्या पुढे सोमाटणे फाटा जो आहे तिकडे हे प्लेस लोकेटेड आहे. चला तर मग जाऊया, बाप्पाच्या पहिला दर्शन घेऊया, त्याच्यानंतर मग बघ करूया. म्हणजे थोडीफार मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेल ह्या प्लेसबद्दल. तर चलूया आणि घेऊया दर्शन आपल्या लाडक्या गणरायाचे. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, बाप्पांच्या भव्य मूर्तीच्या समोर आहे ही छोटीशी मूर्ती. छोटंसं मंदिर आहे समोर. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दिसतात बाप्पा. आणि थेट ह्याच्याच मागे आहे हे भव्य असे गणपती बाप्पा. तर मंडळी, हे आहे छोटं मंदिर जे आताच मी तुम्हाला दाखवलं. आणि आता मी टोटल पायऱ्या सांगणार आहेत बाप्पापर्यंत पोचण्याच्या. त्या आहेत 180. येस, 180 टोटल पायऱ्या आहेत बाप्पापर्यंत पोचण्याच्या. तर फायनली मी पोचलेलो आहे बाप्पांपर्यंत, बाप्पांचे दर्शन घ्यायला. खूप दिवसांपासून इच्छा होती, बट फायनली मी आज आलेलो आहे. काय करणार, बाप्पाची जेव्हा इच्छा असते तेव्हाच बाप्पा आपल्याला बोलवतात दर्शनासाठी. हे खरंच आहे. आज बाप्पाची इच्छा होती म्हणून बाप्पाच्या समोर उभं आहे मी. तुम्हाला दाखवत होता सुंदर असे आपले बाप्पा. हे राहिले बाप्पा. यस, किती सुंदर आणि किती भव्य अशी मूर्ती आहे ही, तुम्ही बघूच शकतात. आणि कोणच नाही, बिकॉज मी वीकडेला आलो आहे. येस सर, मी विकेंडला आलो असतो तर खूप गर्दी भेटली असती. मला शूट देखील करता आलं नसतं प्रॉपरली. बट मी डोकं चालवलं आणि मी आलो वीकडेला. तर तुम्हीसुद्धा वीकडेला या जर तुम्हाला खूप शांतपणे दर्शन घ्यायचे असतील बाप्पांचे तर. हा, इथं लोक फोटोशूट वगैरे पण करतात. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर. खूप भव्य अशी मूर्ती आहे. तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मूर्तीबद्दल, काय काय ह्या मूर्तीच्या स्पेशालिटीज आहेत ते. पण सध्या तर बघू शकतात खूप मोठी मूर्ती आहे बाप्पाची. फायनली आलेलो आहे बाप्पाच्या दर्शनाला. हा, बघूया आजूबाजूचा परिसर थोडा. हा, इथे जरा सावली आहे, इथे थंड वाटते. गरमीमुळे पायाला चटके लागतात मस्तपैकी. आणि हे मंदिर खूप हाईटवरती आहे त्यामुळे हवा देखील इथे मस्त आहे. हा, चला तर मग आता एका ठिकाणी बसूया. अँड देन आय विल टेल यू द इन्फॉर्मेशन अबाउट दिस प्लेस. खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन आहे, जास्त मोठी नाही, थोडीशीच आहे, सुंदर अशी. चला तर मग कुठेतरी बसूया. तर मंडळी, आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्या प्लेसबद्दलची माहिती. तर हे प्लेस जे आहे ते सोमाटणे फाट्यावरती लोकेटेड आहे. तर तुम्ही तुमच्या व्हेकलने गुगल मॅपच्या हेल्पने आरामात इथे येऊ शकतात. आणि टोटल 180 पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला दर्शन भेटणार आहे आपल्या लाडक्या बाप्पाचे. तर ह्या प्लेसचं नाव आहे बिर्ला गणपती मंदिर म्हणून. आता तुम्ही बोला बिर्ला गणपती काय, तर त्याच्यामागे एक हिस्ट्री आहे. आणि ते म्हणजे 2009मध्ये ज्या सरला बिर्ला होत्या त्यांनी जयश्री चॅरिटी ट्रस्ट यांच्या नावाखाली हे भव्य असं गणपती बाप्पांची मूर्ती
इथे उभारण्यात आली होती 2009ला. त्यामुळे ह्या गणपती बाप्पांच्या प्लेसला किंवा ह्या प्लेसला बिर्ला गणपती मंदिर असं म्हटलं जातं. आणि ही मूर्ती जी आहे ती 72 फुटाची आहे. 18 फूट उंच आणि 54 फूट लांब अशा चौरंगावरती गणपती बाप्पा विराजमान आहेत. आणि ही मूर्ती जी आहे ती 1000 टन म्हणजे 10 किलोची आहे. येस, 1000 टनची ही मूर्ती आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हिंदू मायथॉलॉजीप्रमाणे 9 नंबर हा खूप ऑस्पिशियस म्हणजे शुभ मानला जातो. आणि जर तुम्ही बघाल तर ही मूर्ती जी 72 फुटाची आहे त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 7+2 9 होतं. त्याच्यानंतर 18 फूट उंचीचा आणि 54 फूट लांबीचा चौरंग. 18 म्हणजे 8 and 1 9, 5 and 4 9 म्हणजे 9 नंबर हा कंटिन्युअसली आलेला आहे. तर 9 नंबर हा शुभ मानला जातो म्हणून इथे यूज केलेला आहे. अशा प्रकारे ही मूर्ती आहे जी की खूप सुंदर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरनं जाताना तुम्हाला ही भव्य अशी मूर्ती नक्की बघायला भेटेल. तर नक्की या प्लेसला व्हिजिट द्या. इथे खूप साऱ्या चांगल्या चांगल्या फॅसिलिटीसुद्धा आहेत. बेंचेस वगैरेसुद्धा आहेत इथे. वरती आल्याच्यानंतर पण शेड वगैरे आहे बेंचच्या इथे. तर तुम्हाला थोड्या वेळात आता मी दाखवणार आहे ह्या मंदिराचा परिसर. चला तर मग बघूया आता काय काय आहे मंदिराच्या परिसरात आणि काय काय आपल्याला अजून इन्फॉर्मेशन भेटते ती. तर मंडळी बाप्पाच्या मूर्तीच्या परिसरातच इथे बसायची सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे. शेड वगैरे आहे तिकडे बसण्यासाठीचे. आणि मूर्ती जी आहे ती 10 किलो नाही 10 लाख किलो वजनाची आहे. चुकून मी 10 किलो बोललो, बट 10 लाख किलो वजनाची ही मूर्ती आहे सुंदर अशी. आणि परिसरामध्ये बसायची सुद्धा जागा आहे आणि डस्टबिन वगैरे सुद्धा दिलेले आहे तिकडे. तर काय तुम्ही आणत असाल खायला प्यायला तर रॅपर जे रॅपर प्लॅस्टिकच्या बॉटल्स ते ह्या डस्टबिनमध्ये टाका. ह्या डस्टबिनचा यूज करा. आणि बसण्यासाठी तर इथे तुम्हाला सोय करून दिलेलीच आहे. तर आपल्याला इकडे लोकल मुलं भेटलेली आणि त्यांनी सांगितलं की हे जे गार्डन आहे ते बसण्यासाठीच केलेलं, पण इथे कपल्स येऊन बसायचे त्याच्यामुळे बंद करण्यात आले आता. कपल स्पॉट बनवलेले इकडे लोकांनी आणि खूप सुंदर असं इकडनं परिसर दिसतोय. इथे कोण भेटतात का लेपर्ड वगैरे कोण असतात? मोर ठीक आहे, लेपर्ड वगैरे नको आपल्याला. ते घोराडेश्वर आहे ना त्या साईडला. आपला कॅमेरा झूम नाही होत नाही तर फुल झूम करून बघितलं असतं. समोर घोराडेश्वर केव्ज. चला परिसर बघूया. कुठून जायचं? अरे पाठीमागे लोक बसलेत ना. का बोलतो? यायचेत का कोणाला व्हिडिओमध्ये यायचंय का? नाव सांगा. नाव काय तुझं? माझा आकाश पवार. इकडे जातोस काय? आयुष मुळे गावाला उदयराजमुळे. आणि तुझं? काय नाही. इंस्टा आय डी कोणाच आहे तो वाला सोमाटणेवाला? सांगा मग तुम्ही सांगा, ॲडव्हर्टाईज करा. सोमाटणेवाल्याला फॉलो करा, लाईक करा. हां, भावांचं इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे सोमाटणेवाला म्हणून. मी फॉलो केलं आहे. माझ्या फॉलोअर लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल. तिकडे ही लोक व्हिडिओज बनवून टाकतात शॉर्ट व्हिडिओ. तर बोलतात त्यांचे 1000 लाखपर्यंत येतात व्ह्यूज. पण कोण फॉलो नाही करत तर फॉलो करा यार. तुम्ही फॉलोच नाही करत आम्हाला कोणाला, मग कसं काय आम्हाला मोटिवेशन भेटेल? आणि हे बघा इथे सगळी माहिती दिली आहे. मी ही आता बघितली. सौजन्य हे बघ सरला बिर्ला, त्याच्यामुळे इकडे सरला नाव हे बिर्ला म्हणून दिलं आहे. सरला बिर्ला यांनी. हां, आणि त्याच्यानंतर जयश्री चॅरिटी ट्रस्ट. तिकडे काय दिलं आहे? 1000 टनचे. अरे हां रे, इथे सगळं लिहिलं आहे. मंडळी ही इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकतात. 72 फुटाची मूर्ती आहे आणि 179 म्हणजे इथे येईपर्यंत 180 सीड्या होऊन जातात. आणि 18 फुटाची बघ उंची आणि 54 फूट लांबीचं चौरंग आहे. आणि 1000 टनची मूर्ती आहे. 1000 टन म्हणजे 10 लाख किलो. 10 किलो नाही. आणि इकडे दानपेटी आहे. कुठून आहे? अच्छा हां, डोनेशन बॉक्स आहे. चला मागे जाऊ. इकडनं नको, तिकडनं जाऊ. इकडनं सर्व तर पण लोक बसली आहेत ना ती. इकडे लोक बसायची ना पहिला. कपल बसायचे या एरियात. बरं झालं बंद केलं, कारण की देवाच्या ठिकाणी पण कपल येऊन वाट लावतात. मग काय बोलणार? तुला एक दादा दाखवू का?
काय झाडावरती अख्खे नाव वगैरे लिहिले कुठे? तिथं दिल वगैरे काढलेत त्या बाहेर अरे यार पागल आहेत का लोक? दाखव कुठे. त्या झाडावरती म्हणून ते बंद करून ठेवले का नो एंट्री? अख्खे झाडावरती दिले PS काय काय कुठेशी येते जाऊया कोणत्या? बांबू टाक अरे हां रे, इथं पण आहे दादा तिथे दिले हे बघा काय थुकरड कामं केली तिकडे लोकांनी, दिल काढलंय. दादा इथं डायरेक्ट दिले लोकांना काय काम धंदे नाही तिकडे येऊन. लावताय दादाला हे बघा आजकाल झाडं ऑक्सिजनसाठी नाही, दिल लावायसाठी बनवतात वाटतंय लोक. किती मस्त झाडं वगैरे आहेत पण वाट लावून ठेवली. काय दिले काय हे बघा अशी वाट लावून ठेवली आहे लोकांनी. त्याच्यामुळे इकडे काय काय ठिकाणी नो एंट्री लावली आहे. बरं झालं, चांगलं गेलं नो एंट्री लावली आहे ती. हे बघा नो एंट्री आहे. ही जीप कोणाची आहे? जीप कोणाची आहे? जीप भारी आहे. ते इथं खाली त्यांची नर्सरी ना त्यांची अच्छा नर्सरीवाल्यांची. तिथे लिहिले नो एंट्री चला उड्या मारून जाऊ नो एंट्री तरी. फक्त वॉचमॅन माग ते पण झाडं वगैरे काय मस्त लावली आहेत ना फुलांची. भारी ते लालवालं ना लावलंच आहे कोणत्या तरी फुलाचं, मस्त आहे. पण कुठं? तेच नाही बघा सगळी झाडं भरून ठेवली आहेत. सगळी क्रिएटिव्हिटी दाखवली लोकांनी या झाडावरती. इकडून तर किती तेच ना, मग तेच तर सगळी कलाकारी लोकांनी इकडून दाखवली आहे. आणि आमच्या ब्लॉग मध्ये पण दाखवलं होतं दादा इथे. तू ब्लॉग काढले ना. तर मंडळी ह्याच गोष्टीमुळे इकडे नो एंट्री दिलेली आहे गार्डन वगैरे मध्ये. हे बघा सुंदर गार्डन. इथे पहिला लोक बसायची, फॅमिलीवाल्यांसाठी गेलेलं, पण कपल्सने त्याची पण वाट लावली. हा अजून काय आहे? एवढंच आहे. मागून ड्रोनने ना पाण्याची टाकी खूप भारी अशी गणपती बाप्पांची मूर्ती इकडे. तुम्ही बघू शकतात बाप्पा. तर अशा प्रकारे बाप्पाची मूर्ती आहे आणि वरती स्काईज पण बघू शकता. काय 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 करतात काय. हे बघा सगळीकडे नो एंट्री आहे. कारण की कपल्समुळे हे झालेले आहे मंडळी. कुठून पलीकडून पण कशाला जायचं आहे? काय नाही ना, हेच आहे ना बघायसारखं. मग जाऊ दे. तर एवढंच इकडे बघायसारखं. एक बाप्पाची मूर्ती आहे. 2009 साली बनवलेली ही मूर्ती आहे. तर नक्की बघायला या. 1000 टनाची म्हणजे 10 लाख किलो वजनाची मूर्ती. चला तर मग निघूया आता, परत जाऊया आपल्या घरी, कारण कधी पण पाऊस पडेल. चला मग जाऊया परतीच्या प्रवासाला. खाली उतरूया आता परत. इकडे 2-3 ठिकाणं फिरायसारखी आहेत. एक घोराडेश्वर केव आहे, एक प्रति शिर्डी आहे, एक चौराई देवीचं मंदिर आहे, एक कलश मंदिर आहे. असे 4 प्लेसेस तर आतापर्यंत कळाले आहेत. त्याच्यापैकी घोराडेश्वरबद्दल मी व्हिडिओ बनवली आहे यूट्यूब चॅनलवरती, बघू शकता तुम्ही जाऊन. त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे कसं जायचं ते, आणि ते प्लेससुद्धा दाखवलं आहे. आणि हे सेकंड प्लेस आहे आपलं आता थोड्याच दिवसात चौराई देवीच्या मंदिरात आणि प्रति शिर्डी, हे 2 प्लेसेसला पण व्हिजिट देणार आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की खूप प्लेसेस आता व्हिजिट करायचे आहेत आपल्याला पुण्याच्या. आणि स्टार्टिंग केले आपण हे तळेगावपासून, तळेगाव सोमाटणे फाटेपासून. तर चला जाऊया आता परतीच्या प्रवासाला. खाली उतरूया परत. जायचं आपल्याला संध्याकाळ व्हायच्या आधी घरी. तर मंडळी तुम्ही जर इकडे येणार असाल तर इथे 24/7 ओपन असतं दर्शन घ्यायचं. काहीच इथे रेस्ट्रिक्शन वगैरे नाही, 24/7 ओपन असतं. पण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत इकडची खाली जी दुकानं आहेत ती 8 वाजेपर्यंत दुकानं ओपन असतात. आणि 8च्या नंतर सहसा कोण रात्री अंधारात येत नाही, कारण की हे जंगल टाईप आहे आणि स्नेक्स वगैरे असतात इकडे. आणि ॲनिमल म्हणजे लेपर्ड वगैरे पण असू शकतात, त्यामुळे इकडे जास्त रात्री यायचं कोण रिस्क घेत नाही. तुम्ही जर येत असाल इकडे तर अर्ली मॉर्निंग सकाळी येऊन
8च्या आधी तुम्ही इकडनं आरामात निघू शकतात. 8 वाजेपर्यंत इथे लोकल लोकंसुद्धा असतात आणि खालची दुकानं जी मी तुम्हाला दाखवली तीसुद्धा ओपन असतात. तर तुम्हाला काय टेन्शन नाही 8 वाजेपर्यंत. तर येत असाल तर हे टाईमलाईन फॉलो करून या तुमच्या सेफ्टीसाठी. तर आमचं दर्शन करून झालेलो आहे. परतीच्या प्रवासाला चालू केलं आहे आणि आता इकडे जी लोकल मुलं भेटलेली छोटी छोटी ते बोलले की इकडे शंकराचं मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे त्यांच्या एरियात. तर आता तिकडे जाऊ आपण आता महादेवांचं दर्शन घ्यायला, कारण की बाप्पांचं तर दर्शन झालेलं आहे. आता पप्पांचं दर्शन घ्यायला जायचं आहे. तर तिकडे 1-2 छोटे छोटे मंदिर आहेत त्यांनी ते आता सांगितलं त्यांनी. तर तिकडे जाऊ दर्शनासाठी आणि बघू त्या मंदिरांनासुद्धा दर्शन घेऊ त्या देवांचेसुद्धा. चला तर मग जाऊया आता. दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आणि आता जसं जसं संध्याकाळ होत चालली आहे लोकांची गर्दीसुद्धा वाढलेली आहे. तर येत असाल आणि तुम्ही जर इंट्रोवर्ट असाल, तुम्हाला जर जास्त क्राऊड आवडत नसेल तर तुम्ही दुपारी येऊ शकता. थोडंसं ऊन असतं बट लोक कोण नसतात. हां चला चला जाऊया, चला चला दर्शनाला. तर मंडळी जसं की बोललेलो महादेवाच्या दर्शनाला आता आम्ही चाललो आहे. तर पोचलेलो आहे त्या मंदिरामध्ये. 1च महिना झालं हे मंदिर बांधून. गोरक्षनगर येथे हे मंदिर स्थित आहे आणि सोमाटणे फाटा गोरक्षनगर हे लक्षात ठेवा तुम्हाला जर इथे यायचं असेल तर. आणि जी लोकल मुलं होती जे सोमाटणेवाला हे इन्स्टा आय डी आहे त्यांचं, तर त्यांनासुद्धा विचारू शकतात, ते सुद्धा इथे अवेलेबल असतात. तर ते तुम्हाला घ्यायला तिकडे गणपती बाप्पांच्या गणपती मंदिरपर्यंत येऊ शकतील. तर ही बघा ही ती पोरं. जर तुम्हाला इथे यायचं असेल, हे मंदिर बघा किती सुंदर आहे. ते मंदिराच्या समोर नंदीजी आहेत, महादेवाचे प्रियवाद. आणि हे मंदिर आहे नर्मदेश्वर मंदिर म्हणून. 1च महिना झाला या मंदिराला आणि महादेवाची पिंड इकडे. तर तुम्हाला जर यायचं असेल तर ह्यांना इन्स्टावरती फॉलो करा, कनेक्ट करा. ही लोकं तुम्हाला घ्यायला बिर्ला गणेश मंदिरपर्यंत येतील. खूप सोपा रस्ता आहे, तिकडनं 1-2 मिनटाचाच रस्ता आहे. चालत देखील तुम्ही इथे येऊ शकतात आणि 1च महिना झाला आहे. तर ह्याच मुलांना माहिती आहे इथपर्यंत कसं यायचं ते. तर नक्की या इकडे. आणि कुठून खाली उतरल्यानंतर आहे हे मंदिर? भंडारी मेडिकल कॉम्प्लेक्सच्या मागे. भंडारी मेडिकल कॉम्प्लेक्स ना. भंडारी मेडिकल कॉम्प्लेक्स, सोमाटणे फाटा, गोरक्षनगर हा ॲड्रेस लक्षात ठेवा. तुम्ही इथे कोणाला पण लोकल लोकांना विचारलं तर ती लोकंसुद्धा इथे सांगतील. आणि एकदा मंदिर बघा, खूप सुंदर असं बांधलेलं आहे हे. थांबा 1 मिनटं. हे बघा खूप सुंदर असं मंदिर आहे. तर इकडे जर तुम्ही आलेला आहात तर ह्या मंदिरात सुद्धा नक्की या. आणि बाजूला पण एक मंदिर आहे का तुम्ही बोलताय, तिकडे जातील आपल्याला? मेन मंदिर आहे. जातील तिकडे आपल्याला, पण व्हिडिओ वगैरे काढून देतील? काही नाही म्हणजे इथं ठीक आहे. मग इथं बाजूला पण एक गोरक्ष मंदिर म्हणून आहे, तर तिकडे सुद्धा आपण जाऊया. तर सगळ्यात पहिलं आता आपण महादेवाचे दर्शन घेऊया, त्याच्यानंतर त्या बाजूच्या मंदिरात जाऊन ते सुद्धा मंदिर बघूया. चला तर मग दर्शन घेऊ महादेवाचे. तर मंडळी आता आलेलो आहे आपण सेकंड टेम्पलमध्ये. आणि आल्याला तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कमळाचं फूल दिसलेलं इथे. हे बघा खूप भारी फुल आहे तिकडे. आणि हे कमळाचं फूल उगवलेलं आहे इकडे. अँड हे आहे मंदिर. चला तर मग जाऊया मंदिरामध्ये दर्शन घ्यायला देवाचे. हे आहे मंदिर जिकडे आपण आता देवांचे दर्शन घ्यायला जाणार आहोत. चला तर मग एंट्री घेऊया आणि बघूया कोणते देव आहे तिथे, दर्शन घेऊया. आणि या मंदिराचा परिसरसुद्धा, मंदिराचा गाभारा वगैरे सगळं तुम्हाला आता मी दाखवणार आहे. जर तुम्ही बिर्ला गणपती मंदिर बघायला येत असाल तर ह्या 2 मंदिरात नक्की या. तर हे आहे मंदिराचं हवनकुंड, अखंड असं. हे बघा हे आहे हवनकुंड. आणि तुम्ही देखरेख करतात का इकडची? आणि हे देखरेख करतात ह्या मंदिराची पूर्णपणे. हे राहिलं त्रिशूळ. आणि इथे नाही ना चालेल, सुंदर अशा फ्रेम्स आहेत,
सुंदर फ्रेम आहे. तुम्हाला जर इथे मंदिरात आल्यानंतर तहान वगैरे लागली तर माठसुद्धा आहे. माठातलं थंड पाणी पिऊ शकतात या गरमीच्या दिवसात. आणि इकडनं गेलो वरती की मंदिराचा गाभारा आहे. इकडनं वरती गेल्यावर हा गाभारा आहे मंदिराचा. तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आहोत. गाभाऱ्यात जाता जाता हे सुंदर असं मंदिर तुम्हाला दिसणार आहे. तर गाभाऱ्यात चाललो आता आपण. खूप सुंदर मंदिर आहे तिकडे आजूबाजूला परिसरामध्ये. तर तुम्ही इकडे सुद्धा येऊ शकतात आणि नक्कीच या ह्या मंदिरात सुद्धा. हे बघा खूपच सुंदर असं मंदिर आहे हे. महादेवजी बघू शकता तुम्ही. आणि हा हे बघा तुम्ही मंदिर बघू शकता किती सुंदर आहे ते. आणि हे मंदिर जर बंद जरी असेल तरी पण हे दादा जे आहेत ते तुम्हाला ओपन करून देतील. तर हे तुम्ही ओपन करून द्याल ना कोण जर आलं तर. मंदिराचं नाव काय आणि ॲड्रेस सांगाल जरा. गोरक्षनाथ मंदिर, हां सोमाटणे फाटा, गोरक्षनगर, तालुका मावळ, जिल्हा पुणे. तर हे आहे ह्या मंदिराचा ॲड्रेस. आणि एंट्री घेताना तुम्हाला मी दाखवलंच आहे मंदिराची एंट्रन्स. तर तुम्ही ह्या मंदिरात देखील या. मंदिर बंद असेल तरी दादा ओपन करून देतील तुम्हाला. आणि मंदिर बघू शकतात खूप सुंदर आहे. 1984 पासूनचं हे मंदिर आहे. इथे स्थापना झाली 1984 पासूनची. तर नक्की विजिट करा ह्या प्लेसला सुद्धा. आणि समोर देखील आहे हे बघा. हे आहेत का? अच्छा हे आहेत नवनाथ भक्ती मंडळाचे संस्थापक. हे बघा तुम्ही त्यांचं नाव सुद्धा इथे वाचू शकता. शिवनाथ महाराज आहेत हे. तर काय डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. मी रिप्लाय नक्की देईल तुम्हाला. आणि इथे येऊ शकता तुम्ही. हे आणि बाजूचं मंदिर याला विसरू नका इकडे आल्यानंतर. तर मंडळी अशा प्रकारे आपलं फिरून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे मंदिर. खूप सुंदर मंदिर होतं हे. तर अशा प्रकारे फिरून झालेलं आहे. आणि आता मी परत निघालेलो आहे रूमवरती जायला. बिकॉज खूप उशीर झाला आता. आणि अजून थोडा वेळ थांबलो तर इथे पाऊस कधी पण पडतो. परत भिजून जायला होईल. त्यामुळे खूप सुंदर असा सनसेट होतो आहे. पण तो कॅप्चर करू नाही शकत कारण की फटाफट मला घरीसुद्धा जायचं आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच खूप साऱ्या व्हिडिओज बघण्यासाठी. खूप प्लेसेस आहेत तिथे फिरण्यासाठी. घोराडेश्वर केव्जबद्दल मी व्हिडिओ बनवली आहे. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ती व्हिडिओ चेक करू शकतात. चौराई देवी आणि प्रति शिर्डीसुद्धा लवकर व्हिजिट करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह, नेबर्स सगळ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या प्लेसेसबद्दल माहिती पडेल. बिकॉज खूप लोक बिर्ला गणपती येथे येतात बट आजूबाजूला माहिती नसतं त्यांना कुठे कुठे फिरण्यासारखी ठिकाणं आहेत ते. तर ह्या प्लेसेसबद्दल त्यांना समजून जाईल जर ही व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर केली तर. खूप मजा आली आज फिरून. आय होप तुम्हालासुद्धा आली असेल. तर लवकरच भेटूया मंडळी आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आपल्याला तसं पण आता पुणे एक्सप्लोअर करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर. तुम्ही जर सबस्क्राईब केलं आणि माझा व्हिडिओ शेअर केला तर मला लवकरात लवकर ड्रोन घेता येईल. आणि मस्त तुम्हाला ड्रोन फुटेजसुद्धा बघता येतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा. ठीक आहे. तर मंडळी लवकरच भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅप्पी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. आणि व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला ते कमेंट करून मला नक्की सांगा. अँड इफ यू वॉन्ट टू एक्सप्लोर द प्लेसेस विथ मी देन यू कॅन पिंग मी ऑन माय इंस्टाग्रामवरती मी ॲक्टिव्ह असतो. तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पिंग करू शकता. आपण एकत्र मिळून प्लेसेस व्हिजिट करू, एक्सप्लोअर करू. त्या प्लेसेसमध्ये बघू, इतिहास त्याचा जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आणि तिथे काय काय फॅसिलिटी अवेलेबल आहे, कसं तिकडे पोचता येईल, सगळं काय आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर करू. तर कोण जर इंटरेस्टेड असाल तर मला इंस्टाग्रामवरती पिंग करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅप्पी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज.